आज बनवूया मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत खस्तापुरी, जी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा असं कांदा टोमॅटो टाकून सुद्धा खाऊ शकतात। चवीला खूप जास्त छान लागते, बनवायला खूप जास्त सोपी आहे, कमी साहित्यात होते आणि लगेच होते। चला तर मग लगेचच आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी ना मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे। इथे मी बारीक रवा टाकलेला आहे, रवा वापरताना तो बारीक रवाच वापरायचा आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा इतकं जिरं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता। थोडीशी हळद टाकायची आहे आणि 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाला नक्की टाका, याने चव खूप छान लागते। आता हे सर्व मसाले आणि पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व मसाले मीठ पीठ सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये 3 ते 4 चमचे ना तेल टाकायचं आहे। तर तेल टाकल्यामुळे ह्या ज्या पुरी आहेत ना खस्तापुरी ह्या छान अशा खुसखुशीत होतात। तर तेल याच्यामध्ये थोडं जास्तीचंच टाकायचं आहे। आता तेल आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स झालं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे ना घट्ट पीठ याचं मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं करत टाकायचं म्हणजे पीठ छान असं घट्ट मळलं जातं। पीठ मळताना ते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही मळायचं आहे, बस असं मध्यम ते मळून घ्यायचं आहे। म्हणजे ना आपल्या ज्या खस्तापुरी आहेत ना त्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत होतील। आता हे 5 मिनिटासाठी ना मुरत ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपण रवा वापरला आहे तर ते 5 ते 10 मिनिटं छान असं मुरत ठेवून द्यायचं आहे। आता पीठ छान असं मुरलं ते मऊ करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला आता ते लाटून घ्यायचं आहे। तर लाटत असताना ना सर्वात आधी लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं लाटलं जातं। आता हा गोळा लाटून घ्यायचा आहे, खूप जास्त जाड ठेवायचं नाही किंवा एकदम बारीकसुद्धा लाटायचं नाही आहे। आपण पोळी लाटू त्यापेक्षा थोडं बारीक करायचं आहे। आता व्यवस्थित असं बारीक लाटून घेतलं की त्याच्यानंतर असं काट्याचा चमचा असतो त्याने असं करून घ्यायचं आहे, म्हणजे खस्तापुरी दिसायला सुद्धा छान दिसते आणि ती जेव्हा तळतो तेव्हा फुगत नाही, मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत तळली जाते। तर असं छोटीशी वाटी घ्यायची किंवा असं छोटं झाकण जर असेल तर ते घ्यायचं आहे आणि त्याने अशी खस्तापुरी ना तयार करून घ्यायची, म्हणजे त्याला असं कट करून घ्यायचं आहे। असं छोट्या छोट्या करण्यापेक्षा ना एकदाच एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ते असं कट करून घ्यायचं आहे। कट करून झालं की त्याच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। बघा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ अशी ही लाटलेली नाही आहेत, मध्यम अशीच लाटून घेतलेली आहे। याने जी खस्तापुरी ना ती छान अशी खुसखुशीत लागते। तर आता हे सर्व लाटून घेतलं की आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। तर तेल गरम करायचं आहे, गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि ह्या सर्व खस्तापुरी याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। आता खस्तापुरी तेलात टाकली की ती छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, मध्यम फ्लेमवरच आपल्याला मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत ना या खस्तापुरी तळून घ्यायच्या आहेत। आता सर्व खस्तापुरी तळून झाले की याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे, थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आहे ना यामध्ये थोडंसं ना काळं मीठसुद्धा टाकायचं आहे, त्याने चव खूप छान लागते, म्हणजे खस्तापुरी खूप छान लागते, त्याच्यामुळे काळं मीठ नक्की याच्यामध्ये टाकायचं आहे। ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि जे तिखट आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं सर्व खस्तापुरींना लागलं पाहिजे, असं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा मस्त कुरकुरीत खुसखुशीत खस्तापुरी इथे तयार झाली आहे। तुम्ही ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा याची चाट बनवून सुद्धा खाऊ शकता किंवा सिंपल अशी कांदा टोमॅटो त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे, चाट मसाला टाकायचा आहे आणि अशी शेव आणि कोथिंबीर टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूप भारी लागतं, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।